हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, आपण बाकीच्या लेण्या बघितल्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांना बघितलं होतं. तर आता शाळेतल्या विद्यार्थ्यांना बाय करून आम्ही पुढची लेणी बघायला आलो. आणि जसं लेणीच्या बाहेर आलो तर बाहेर बघा आम्हाला इकडे दिसले मंकी, जे मी माझ्या लाडूला दाखवत होती. जसं लाडूला दाखवलं तर माझा लाडू मंकी नाही बोलला, तर त्यांना बोलतो मम्मा वाव चिपॅन्जी, असं तो मला सांगत होता. त्यांना आम्ही इथे मस्तपैकी बनाना दिलं. बनाना देताना बघा तो किती घाबरत होता, तरी पण आम्ही त्याला इथे बनाना दिलं आणि बाय बाय करून आम्ही निघालो पुढची लेणी बघायला. तर बापू बघा चेहरा किती घाबरलं त्याचं एवढ्या जवळ मंकीला बघून. आणि मंकीनी पण केळी खूप छान प्रकारे एन्जॉय केली. आणि पुढे आम्ही निघालो लेणी नंबर 12. इथे तुम्हाला ती जी गुफा आहे त्याची सगळी इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही पूर्णपणे छान वाचून घेऊ शकता. लेणी कसं बनवलेलं आहे, काय कधी बनवली आहे, ह्या सगळं इथे छान प्रकारे तुम्हाला माहिती अवेलेबल आहे. तर ही लेणी आहे नंबर 12 आणि ही लेणी इतकी छान आहे ना, खूपच सुंदर आहे. ही लेणी आम्ही वरती चढत होतो, म्हणजे एंट्रन्सला आम्हाला तिथे काही बाहेरगावावरून आलेले जे पर्यटक होते ते सुद्धा भेटले. जसे नेपाळवरून येतात, भूटानवरून येतात, हे सगळे पर्यटक आम्हाला तिथे दिसले. असे खूप पर्यटक तिथे येत असतात. आणि ही लेणी बघा किती सुंदर लेणी आहे. ही लेणी जी आहे ना, ही 3 मजल्याची लेणी आहे. हे बघा, हे जे आहेत हे 3 मजले आहेत. साईडला जे आहे समोर तिकडे सीड्या दिलेल्या आहेत, तिथे वर जाऊ शकता. आणि लेणीच्या आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे. तर आम्ही तिथे पूर्ण लेणी बघितली. बघा किती सुंदर आहे, याचं बांधकाम किती छान आहे ना. ॲक्च्युली ह्या ज्या लेण्या आहेत ह्या बनवण्याचं कारण काय आहे ना, की जेव्हा बुद्ध जेव्हा पावसाळा जेव्हा यायचा तेव्हा बुद्धांना बाहेर प्रवचन करायला नव्हतं मिळत. म्हणजे ते प्रवचनासाठी जाऊ नव्हते शकत, कारण पाऊस असायचं, त्यामुळे ते प्रत्येक गावोगावी नाही जायचे. तर ही जी लेणी आहे ना, ही त्यांच्यासाठी होती, की ते 3 महिने ह्या लेणीमध्ये बसून ह्या गुफांमध्ये राहून ते प्रवचन करायचे. जे तिकडे अनुयायी येत होते त्या अनुयायांना ते प्रवचन करायचे. तर त्या काळालाच बुद्ध धर्मामध्ये वर्षवास असं म्हणतात, की ते 3 महिने एकाच ठिकाणी प्रवचन करतात. बघा आम्ही लेणीच्या पहिल्या मजल्यावर आलो होतो आणि पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अशी इथे प्रोव्हिजन केली होती. शिड्या वगैरे आहेत. इथे थोडासा काळोख आहे, तर हे बघा इथे टॉर्च लावून दाखवण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये जे आहे ना, बुद्धाची प्रतिमा इतकी छान होती आणि एवढी मोठी प्रतिमा आहे आतमध्ये. खूपच सुंदर अशी खूप छान प्रतिमा होती बुद्धांची. ॲक्च्युली तो खूप काळोख असल्यामुळे मला व्यवस्थित ते शूट नाही करता आलं. मी माझा टॉर्च पण लावलेला, पण ते व्यवस्थित काही आलं नाही. पूर्ण असं ब्लॅकिशच आलं. बुद्धांचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित मला नाही घेता आला, जो मला घ्यायचा होता. कारण खूप काळोख होता, खूप म्हणजे भयंकर काळोख होता. आणि थंडावा पण इतका होता ना, बाहेर एवढं कडाक्याचं ऊन असताना सुद्धा आतमध्ये खूपच छान थंडगार लागत होतं. जसं आम्ही बाहेर आलो आणि आम्ही निघालो होतो दुसऱ्या मजल्यापर्यंत. तिथून जसं बाहेर आलो बाजूला सुद्धा एक बुद्धांची प्रतिमा होती. तिथे हे जे बाहेरगावावरून आलेले पर्यटक होते त्यांची श्रद्धा बघा. आपण जाऊन फक्त तिथे बघतो आणि हे तिथे जाऊन बुद्धांना त्रिवार वंदन करत होते आणि तिथे बुद्धांची गाथासुद्धा गात होते. एवढं फक्त ते असं नाही की वंदनच करत होते, तर ते प्रॉपर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे सगळे शब्द ते बोलत होते, पण ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत होते. मग ते पुढे हे पण आले आणि श्राव पण आली. दोघं पण आम्ही मग तिघे मिळून आम्ही गेलो दुसऱ्या मजल्यावर. माझा भाऊ, वहिनी आणि माझी बहीण आणि बाबू, दोघे बाबू हे खाली थांबले होते, कारण त्या बाबूंना घेऊन वरती काही येता येणार नव्हतं. कारण आमचे बाबू खूप अतरंगी आहेत, खूप थकले होते, त्यांना भूक पण खूप लागली होती. त्यामुळे बघा
ते सगळे खाली बसून आहेत, बाबूला खाऊ घालतायत आणि ते आम्हाला खालून जोरजोरात ओरडतो माझा बाळ, आत्तू मम्मा हाय, आत्तू मम्मा हाय असं ओरडत होता. आणि बाहेरच्या साईडून बघा किती छान लेणी वाटते, खूप अप्रतिम लेणी आहे. तुम्ही नक्की या. औरंगाबाद येथे वेरूळ आहे, तिथं तुम्ही ही लेणी बघायला येऊ शकता. इथे तुम्हाला टोटल 32 लेणी आहेत, 16 राईट साईडला आणि 16 लेफ्ट साईडला, अशा टोटल 32 लेणी आहेत. बघा किती सुंदर दृश्य आहे ना, बांधकार आणि हे बघा शिल्प किती छान आहे, किती सुंदर आहे. आणि हे बघून इतकं मनाला छान वाटतं ना, खूपच भारी, खूपच सुंदर लेणी आहेत. तुम्ही नक्की आवर्जून इथे या, आवर्जून म्हणजे आवर्जून या आणि तुमच्या मुलांनासुद्धा घेऊन या. हे सगळं त्यांनासुद्धा बघायला मिळेल. इथे किती छान बांधकाम केलेलं, कोरीव काम केलेलं आहे. तसंच दुसऱ्या माळ्यावर जसं आम्ही निघालो होतो, तो समोरसुद्धा एवढी छान बुद्धाची प्रतिमा होती. ही बघा, तुम्हाला ह्या लेण्यांमध्ये सगळे बुद्धाच्याच प्रतिमा मिळतील, दुसरं तुम्हाला काही मिळणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी लेण्यांमध्ये तुम्हाला तिकडे पिंडसुद्धा अगोदरच्या तुम्ही लेणीमध्ये बघितलं असेल, आहे बुद्धाचीच लेणी, पण तिकडे सुद्धा ते यांनी कैलाश गुफा असं त्या लेणीला नाव दिलेलं आहे. तिथे त्यांनी पिंड वगैरे ठेवलेली आहे. तर त्याला आपण आता त्यांनी ते ठेवले, त्याला काहीच नाही करू शकत. इथे बघा, इथे आम्ही गेलो दुसऱ्या मजल्यावर. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर सुद्धा बघा बांधकाम तुम्हाला एकदम प्रॉपर दिसेल, अगदी जशाचं तसं, जसं पहिल्या माळ्यावर तसंच. आणि दुसऱ्या मजल्यावरून हे दृश्य बघा किती सुंदर वाटते. समोर एवढी हिरवळ होती, एवढी हिरवळ, बापरे बाप, खूपच भारी होतं, खूप भारी. हे श्रावू आणि हे इथे फोटो काढत होते आणि मी इकडे सगळं शूट करत होती की लेणी कुठे अजून काय काय आहे, काय काय नाही, हे सगळं मी इथे शूट करत होती. आणि विशेष म्हणजे इथे स्वच्छता एवढी आहे ना, कुणी कुठे कचरा टाकलेला नाही, काय नाही. सगळ्यांनी खूप शिस्तीचं पालन करतात. येणारे पर्यटकसुद्धा काहीही इथे घाण करत नाही, कचरा करत नाही. पाठीमागे सुद्धा बघा किती सुंदर बुद्धाची लेणी आहे, बुद्धाची प्रतिमा आहे. ह्या तुम्हाला बघायला मिळतील ह्या सगळ्या ज्या सगळ्या बुद्धाच्या प्रतिमा आहे. आता कालांतराने ते काही तुट होते, पण आहे अजून खूप छान आहे. या साईडला बघा किती साऱ्या बुद्धाच्या प्रतिमा आहेत. या साईडला किती सुंदर आहे, ते बघायला सुद्धा किती छान वाटतं. बाहेरच्या बुद्धाच्या प्रतिमा बघून आम्ही आतमध्ये आले. लेणीच्या आतमध्ये आतल्या साईडला ही बघा ही बुद्धाची प्रतिमा किती सुंदर दिसते, खूप छान दिसते. इथे थोडंसं उजेड येत होतं, थोडंसं टॉर्च लावल्यामुळे तिथे बुद्धाची मूर्ती इथे थोडीशी व्यवस्थित दिसत होती. हे बघा या साईडला पूर्ण अंधार होता, त्या साईडची बुद्धाच्या प्रतिमा घेता नाही आल्या.
बघा किती छान आहे. दोन्ही साईडनी ह्या सगळ्या बुद्धांच्या प्रतिमा तिकडे ठेवल्या होत्या आणि फोटोशूट वगैरे सगळं झाल्याच्या नंतर परतीच्या प्रवासाला जसं आम्ही घरी जात होतो तसं बाहेर आम्हाला परत मंकी दिसली आणि मंकी बघा इथे किती छान नळ चालू करून स्वतःच पाणी पित होते. किती छान आहे ना. हे बघ नळातून पाणी पडत होतं आणि ते पाणी पित होते. ते मग आम्ही परत माझ्या बाबूला दाखवलं. परत बाबू बोलतो मम्माची पॅन्टी, मम्माची पॅन्टी असं बोलत होतं. इथे मग आम्ही बाबूला घेतलं मी आणि मग त्यांना एक पराठा दिला आणि पराठा खाऊन परत ती लोक गेली. परत हा दुसरा आला, दुसरा पाणी प्यायला लागला. पराठा खात होता आणि माझा लाडू त्याला बघत होता. ॲक्च्युली ह्याला त्याला जाऊन घ्यायचं होतं त्यामुळे त्याची घाई चालू होती. मंकी 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 असं तो बोलत होता. आणि आमचा गोलू जो आहे तो काय त्याच्या पप्पा खाली काय उतरत नव्हता. तो पप्पांना बोलत होता मला उचलूनच घ्या. तो बिचारा माझा भाऊ थकला होता त्याला घेऊन घेऊन, पण तो काय चालत नव्हता. आणि हे बघा हिरो माझा किती छान मस्त बघतो, खूप एन्जॉय करत होता मंकीला बघून. हे बघा घाबरत पण होता आणि एन्जॉय करत पण होता. जाता पुढे जात होतो आम्ही तर तिथे आम्हाला ही अजून एक 3 मजल्याची लेणी दिसली. हे बघा ही पण सेम तशीच आहे. आतून पण जशी ती लेणी आहे सेम ही तशीच लेणी आहे 3 मजल्याची. आणि ही लेणी आहे नंबर 11. आम्ही अगोदर गेलो होतो 12 नंबरमध्ये आणि ही आहे 11 नंबरची लेणी. बघा ही किती सुंदर आहे ना, खूप छान. इतकं भारी वातावरण आहे ना इथे, इतकं खूपच छान. म्हणजे गरमी असून सुद्धा तुम्हाला ती लेणीच्या आतमध्ये गेल्यावर अजिबात तुम्हाला गरमी जाणवणार नाही. पूर्ण असं वाटेल की आतमध्ये AC लावली, एवढं थंड असतं वातावरण असतं. खूप छान वाटतं आणि मनाला पण एकदम म्हणजे आपण चांगल्या ठिकाणी आलो असं फील होतो. हे बघा किती सुंदर लेण्या आहेत तिथे. सगळे पर्यटक येतात बघतात. आणि सगळे माहिती पण तिथे काही तिथे गाईड पण असतात जे तुम्हाला माहिती तिथे प्रोव्हाइड करत असतात. आणि सध्या माझ्यासोबत आमचे हे होते नितीन, मला सांगत होते की तू असं पूर्ण मोबाईल असा घे, असं शूट कर, हे घे, ही लेणी घे, ती लेणी घे, असं मला ते सगळं गाईड करत होते. हे बघा इथे पुढे आम्ही आलो. तो 11 नंबरपासून आम्ही पुढे आलो. म्हणजे आम्ही मिडलपासून सुरुवात केली होती कारण या साईडला सगळं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा लेण्या आहेत. हे बघा हे सगळं किती छान आहे ना. डोंगरामध्ये एवढं सुंदर करून ठेवलेलं, खूपच भारी.
हे बघा. आणि लेण्यांच्या समोर तिथे समोर एक छोटासा धबधबा पण होता जिथून पाणी पडत होतं. आणि या साईडला बघा किती सुंदर ग्रीनरी होती, खूपच भारी. खालच्या साईडला बघा, या साईडला त्या सगळ्या लेण्या आहेत, म्हणजे या साईडून सुरू होतात आणि जे समोर तुम्हाला दिसते तिथून पुढे त्या अजून पुढच्या लेण्या आहेत. आम्ही फक्त 16च लेण्या बघितल्या. हे बघा, इथे तुम्हाला पूर्ण मॅप दिलेला आहे, त्या मॅपवरून तुम्ही सगळ्या लेण्या बघू शकता. पूर्ण 32 लेण्या आहेत. आम्ही तर 16 पण नाही बघितल्या, आम्ही तर खूप कमी लेण्या बघितल्या, कारण खूप थकायला झालं होतं. बाबू पण खूप रडत होतं, त्याला भूक लागली होती, त्यामुळे आम्हाला पटापट बघून निघायचं होतं. हे बघा, मॅपमध्ये तुम्हाला इथे कळेल सगळं की कोणती लेणी कुठे आहे, 16 नंबर लेणी कुठे आहे, 4 नंबर लेणी कुठे आहे, 30 नंबर लेणी कुठे आहे, हे सगळं इथे मॅपवर तुम्हाला प्रॉपर त्यांनी दिलेलं आहे. तसं तुम्ही लेण्या फिरू शकता. आणि पुढे बघा, आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी निघालो. आमची मस्ती मजा चालू होती. आमची सोनी म्हणजे माझी बहिणी, माझा बाबू, माझा भैया, आमचा गोलू, श्राऊ, नितीन, माझी बहीण, आम्ही सगळे खूप धमाल मस्ती करत चाललो होतो. याच्यामध्ये फक्त आमची पिंकी आणि ननू ते दोघेच नव्हते. खूप मिस केलं आम्ही त्या दोघांना, कारण ननूची स्कूल होती त्यामुळं, आणि त्याची स्कूल मिस नव्हती करायची, त्यामुळे मी त्याला घेतलं नाही. आणि ननूची मम्मी म्हणजे माझी बहीण ती आली नाही, त्यामुळे ते दोघं आमच्या सोबत नव्हते. आता पुढे आल्यानंतर सगळं फिरून झालं, मग आता वेळ होती फोटोची. तर आम्ही इथे मस्तपैकी खूप सुंदर फोटो काढले आणि त्याच्यात सिलेक्ट करायचे होते की कोणता फोटो चांगला आला. मग इथे आम्ही ते फोटो सगळे सिलेक्ट केले आणि पुढच्या 10-15 मिनटं तो आम्हाला बोलला की तुम्ही जसं बाहेर पडाल गेटवर, मग मी तुम्हाला त्या कॉपीज देतो. आणि इथे बघा, बाळाची माझ्या केवढी मस्ती चालू आहे, किती मस्ती करत होता तो, बापरे खूपच मस्ती करत होता. अशा प्रकारे आम्ही सगळ्या लेण्या वगैरे सगळं बघितलं खूप छान प्रकारे. हे बघा, इथे आमचं जोडपं किती छान दिसतं ना. आणि हे बघा, हे तिघेजण पुढे गेले. पुढे आल्यानंतर आम्ही फोटोच्या कॉपीज वगैरे घेतल्या आणि घेतलं गाडीमध्ये. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढं. बघा, सगळे मला बाय करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाबू पण माझा तुम्हाला बाय करतोय. तर चला, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा नितीनची नीतू डेली ब्लॉग.